आता तुम्ही उपजिल्हा रुग्णालय बांधकाम ठिकाणी भेट दिलेली आहे. काय जे किती महिने ते पूर्ण होणार, काय कसं असणार आहे? जवळपास आपण आपलं हे ग्रामीण रुग्णालय 30 खाटाचं होतं. त्याच्यानंतर आपण 2022-23च्या दरम्यान याला 100 कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता या ठिकाणी घेतली. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 125 जणांचा स्टाफ या ठिकाणी कार्यरत असणार आहे. त्यामध्ये मग डॉक्टर असतील, कंपाऊंडर असतील, नर्स असतील, टेक्निशियन असतील, अशा पद्धतीचा सगळा स्टाफ या ठिकाणी जवळपास 125च्या आसपास असणार आहे. 100 कोटीचं हे हॉस्पिटल आता उपजिल्हा रुग्णालय लवकरच आपल्या बार्शीकरांच्या किंवा आसपासच्या तालुक्याच्या सेवेमध्ये येत आहे. त्याची जवळपास 20,83,00,000ची प्रशासकीय मान्यता होती, परंतु आणखीनही याला जवळपास एक अंदाजे 10 कोटी रुपये कमी पडत आहेत. तर त्याचाही प्रस्ताव आपण शासन दरबारी पाठवलेला आहे. आता तो चीफ इंजिनियर पुणे या ठिकाणी तो प्रस्ताव आहे. कालच मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली की काही बाबींना पैसे कमी पडतात, जसं उदाहरण कोर्टाच्या इमारतीकरता पैसे कमी पडत आहेत. त्याचबरोबर आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला एक 10 कोटी कमी पडत आहेत. परत पांगरीचं ट्रॉमा युनिट जे आहे की आता आपला 4 लेन कोणालाच आहे, आता ती फाईलसुद्धा आपली 4 लेनची पुढं जाते गडकरी साहेबांकडं. साधारण मी या गुरुवारी किंवा पुढच्या आठवड्यामध्ये दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांकडनं तीही मंजुरी आपण घेऊन येऊ. 4 लेन इडशी ते टेंभुर्णी झाल्यानंतर ट्रॉमा युनिटसुद्धा आपलं पांगरीला असणं 50 कोटीचं आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. जवळपास 60 कोटीच्या क्वार्टर्स आणि ते 60 कोटीच्या आसपास त्याचंही आहे, ते आंबेडकर साहेबांना भेटून दिलेलं आहे. त्याचबरोबर वैरागचं आपलं ग्रामीण रुग्णालय त्याचंसुद्धा 30 कोटीचं आहे. त्यालासुद्धा आपण निधी मागितलेला आहे. तोही निधी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल आणि ह्यालाही 10 कोटीचा निधी जो कमी पडतो आहे तोही लवकरात लवकर होईल. आणि माझ्या अंदाजे 6 ते 8 महिन्याच्या आत या ठिकाणी OPD 8 आहेत, ऑपरेशन थिएटरची व्यवस्था आहे. सगळ्या सुसज्ज अशा व्यवस्थेनं ह्या हॉस्पिटल आणि भविष्यकाळात CT स्कॅन आणि MRI मशीनसुद्धा आपण या ठिकाणी उपलब्ध करू. भाऊ, सरकारी दवाखान्यांबद्दल थोडी निराशा असते लोकांच्या मनामध्ये. आता तुम्ही एवढं मोठं रुग्णालय या ठिकाणी मंजूर करून आणलंय, त्याचं बांधकाम चालू आहे, तर त्यानंतर ती निराशा दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात? काय निराशा काय असते नेमकं? निराशेचं सर्व्हिस नीट मिळत नाही लोकांना, तुम्ही औषध वेळेवर मिळत नाहीत, गोळ्या मिळत तुम्ही नाही. स्वतः उपचार घ्यायला आले का? मला पत्रकार सगळ्या बांधवांना सांगायचं, तुम्ही हॉस्पिटलला व्हिजिट दिली का? कधी केस पेपर काढला इथलं काय? उलट एवढी गर्दी असते माझ्या माहितीप्रमाणे रोज किती 500 ते 700 पेशंट या ठिकाणी येऊन जातात. आपल्यापैकी बरेच दादा येतात, विकलांग दादांना विचारू शकता. लहान लेकरांपासून सगळी फॅमिली. पण माणसं बघून होत असेल तर, किंवा काही पत्रकार आल्यात किंवा ह्यांना सर्व्हिस द्या, असंही काय असेल तर विषय असा आहे की 2 बाबी आहेत या ठिकाणी. आता आता काही गोष्टी आता मी जरी लोकप्रतिनिधी म्हणून सांगायला गेलो तर मला म्हणतील की अतिशहाणा गेला काय. परंतु आज शासनाने एवढ्या मोठ्या सुखसोयी या ठिकाणी दिल्या आहेत. आज नाही म्हणलं तर जवळपास आता हे 30 कोटीच्या पुढं ही जी इमारत जाते. आता CT स्कॅन MRI जर म्हणलं तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 40 कोटीपर्यंत बजेटचं आहे. आज एखादं खाजगी जर हॉस्पिटल उभा करायचं म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे त्यालासुद्धा एक 25-30 कोटी रुपये. त्याच धर्तीवरती आज 100 कोटीचं आता आपण बाजार समितीला सुद्धा एक पहिल्या टप्प्यात 50 आणि परत 50-100 कोटीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभा करतोय. आणि ज्या ठिकाणी कसं आहे की कमी दर आहे त्या ठिकाणी असा समज होतं की इथं मोफत आहे, इथं काहीच होत नाही काही. आणि ज्या ठिकाणी हिवी आता मॉलमध्ये खरेदी करणं आणि एखाद्या किराणा दुकानात खरेदी त्यातला फरक आहे. त्यामुळं या ठिकाणी चांगल्या सोयी मिळतात. आणि काही जर वाटलं का तुम्हालाच माहिती आहे ना, सकाळी 6 ते 10:30-11 पर्यंत प्रत्येक फोन उचलतो मी. सांगा इथं आपल्या डॉक्टरांनी आपल्या भोपलकरताईने आमचं काम केलं नाही, तक्रार सांगा, मी लगेच 0 मिनिटात त्याच्यावरती काय असेल ती आपण दखल घेऊ. तिकडे माळी साहेब असते ना आपल्या पांगरीला, तुम्ही सांगा ह्या ठिकाणी अधिकारी थांबले नाहीत किंवा डॉक्टर थांबले नाहीत, आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊ ना. परवा एक पानगावला असाच किस्सा झाला की त्यांनी पैशाची मागणी केली, तर त्या संदर्भात काहीच परत ऍक्शन झाली नाही. आता बैठक आहे, त्या बैठकीमध्ये सगळी माहिती घेतो. आता मी त्याकरताच सगळी बैठक त्या ठिकाणी आयोजित केली आहे की थोड्याफार कुठं ज्या तक्रारी येत आहेत काय PSCला वगैरे ते त्या सगळ्याच तिथले डॉक्टर वगैरे सगळेच बोलवलेले आहेत. ते समक्ष सगळ्या गोष्टी खात्री, आता एखादा विषय समोर येत असताना त्याची खात्री पण करणं माझी जबाबदारी. आता मी सगळी खात्री करून आपल्याला त्याचं स्टेटमेंट करतो.